प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी नागपंचमी स्पेशल बनवलेले आहे पुरणाचे कानोले आणि ही एक महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आहे आणि नागपंचमीच्या दिवशी पुणे जिल्ह्यामध्ये ही हमखास बनवली जाते। आता हे कानोले जे आहे कसे बनवायचे, कशाचे बनवले जातात आणि का बनवले जातात, तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला पाहूया मस्त आपली महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी, ती म्हणजे कानोली। तर चला, कानोले बनवण्यासाठी ही मी घेतलेली आहे चण्याची डाळ म्हणजे हरभरा डाळ घेतलेली आहे 1 वाटी। तर अगोदर आपण ही 1-2 पाण्याने धुवून घेऊया। आता जे कानोले जे असतात ते पुरणाचे असतात, तर आपल्याला अगोदर पुरण बनवून घ्यायचे आहे। त्याच्यासाठी मी चणा डाळ घेतलेली आहे। आता ही स्वच्छ धुवून घेते मी। तर हे बघा, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहे आणि याच्या स्लो गॅसवरती 4 शिट्ट्या घ्यायची आहे। आता मी काय केलेलं आहे, 1 वाटी चण्याच्या डाळीला 2 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। आता डाळ व्यवस्थित शिजावा आणि पोटात कच्ची राहू नये म्हणून आपण याच्यामध्ये टाकूया किंचित सोडा आणि थोडंसं मी टाकते तेल, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजते आणि पोटात सुद्धा कच्ची राहत नाही, काही नाही। आता मी स्लो गॅस करून याच्या 4 शिट्ट्या घेणार आहे, किंवा शिट्टी होत नसेल तर तुम्ही अर्धा तास कुकर करून घ्या। तर हे बघा, डाळ मी शिजवून घेतलेली आहे। तर मी 3 शिट्ट्या घेतल्या होत्या आणि डाळ व्यवस्थित शिजलेली आहे, कच्ची सुद्धा राहिली नाही, काही नाही। आणि आता 1 वाटीला मी 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे। तर चला, अगोदर आपण पुरण बनवून घेऊया। आता कढई गरम झाली की पुरण बनवताना नेहमी काय करायचं, थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे पुरण खाली लागत नाही आणि व्यवस्थित होतं। आता आपण ही शिजवून घेतलेली डाळ टाकूया। आता ही पुरण जे आहे नेहमी आपण पुरणपोळीसाठी जसं बनवतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे पुरण बनवून घ्यायचं आहे कानोल्यासाठी। त्याच्यामध्ये टाकूया आपण बारीक चिरलेला गूळ। आता याच्यामध्ये अगोदर आपण काय करूया, हा गूळ जो आहे ना तो मिक्स करून घ्यायचा चमच्याच्या सहाय्याने। गूळ पूर्णपणे डाळीत मिक्स झाला पाहिजे। तर मी गॅस स्लो केलेला आहे, स्लो गॅसवर पण पटकनी होतं। आता हे बघा, गूळ जो आहे ना तो मिक्स व्हायला लागलेला आहे। ते बघा, पाहू शकता गूळ पूर्णपणे मिक्स झालेला आहे। आता हे थोडंसं जरी तुम्हाला पातळ दिसलं असेल तर 10 ते 15 मिनिटांनी बरोबर पुरणासारखं होतं। तर त्याला असं फेटून घेऊया। तरी बघा, पाहू शकता एक 10-15 मिनिटांनी व्यवस्थित आपलं पुरण जे आहे ना तयार होतं। आता हे आपलं पुरण जे आहे ना तयार झालेलं आहे। तर पुरणपोळीसाठी सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने पुरण बनवू शकता। गॅस मी बंद केलेला आहे। तर चला, थोडंसं पुरण थंड झालं की आता मी या पुरणाच्या चाळणीने चाळून घेते, म्हणजे बारीक करून घेते, किंवा पाट्यावरती तुम्ही वाटून घेतलं तरी काही हरकत नाही। तर चला, कारण आमच्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये याला कानोले असे म्हणतात आणि हे कानोले जे आहे ते पुरणाचे बनवले जातात। तर चला, हे बघा, पुरण जे आहे ना आता आपण बनवून झालेलं आहे, पाहू शकता। आता आपलं पुरण तर हे तयार झालेलं आहे। आता पुरणासाठी आपण पीठ मळून घेऊया। तर चला, तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून आता हे मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीसाठी रेग्युलर मळतो अगदी त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला थोडंसं हलकंसं मळून घ्यायचं आहे। तर त्याला थोडंसं तेल टाकते आणि मी पुन्हा हे मळून घेते आणि 5 मिनिटासाठी मळून झाल्यावर भिजत ठेवणार आहे। तर चला, पाहू शकता आपलं पुरण पण तयार आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण टाकूया सुंठ वेलची आणि जायफळ पावडर, आणि हे आता मी मिक्स करून घेणार आहे। सुंठ वेलची जायफळ पावडर कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, नक्की पहा। आणि हे पीठ आहे, पीठ आपण मळून घेतलेलं, जसं चपातीसाठी नॉर्मली मळतो अगदी त्याचप्रमाणे आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। आणि इथं आपण मैद्याचा वापर नाही केलेला, गव्हाच्या पिठाचा वापर घेतलेला आहे। तर छोटासा एक गोळा घ्यायचा आणि जसं आपण चपाती लाटतो अगदी त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे। तर तुम्हाला आता मी दाखवते कानोले करून एक। तर हे बघा, जास्त मोठे नाही आणि बारीक नाही, अशा पद्धतीने लाटून घेतलेलं आहे, पण एकदम बारीक पण नाही करायचे, थोडेसे मोठे, जे करून खाता पण आले पाहिजे। कारण बरेच जण याच्यावर नैवेद्य दाखवतात। तर थोडंसं आता पुरण घ्यायचं आणि लाटलेल्या चपातीवरती म्हणजे पोळीवरती असं पसरून घ्यायचं दोन्ही हाताच्या साहाय्याने। हे बघा, असं पसरून झालं की बाजूची एक बाजू घ्यायची आणि असं प्रेस करून घ्यायची। आता ह्या बाजूची पण घेऊया, दोन्ही बाजूचे असे लावून घ्यायचे, जसं आपण आळवडी फोल्ड करतो तशीच। आणि ही कडची पण घेऊया, चारी साईडच्या बाजू आपल्या असं फोल्ड करून घ्यायचे आहे। तर बघा, आता हे झाले कानोले। आता आमच्याकडे याला कानोले म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। आणि नागपंचमीच्या दिवशी तुमच्याकडे अशा पद्धतीचे कानोले बनवले जातात का हे सुद्धा सांगा। तर चला, आता एक कानोला आपला तयार करून झालेला आहे। आता अशाच पद्धतीने आता आपण काय करूया, अगोदर मी सगळ्या पोळ्या लाटून घेते छोटे छोटे। आता आमच्याकडे कानोले का बनवले जातात हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। कानोले एकतर पुरणाचे बनवले जातात, कारण असं सांगतात की नागपंचमीच्या दिवशी काही तळलं जात नाही, किंवा आपण तव्यावरती चपाती भाजतो, चपाती भाजली जात नाही, मग
आपल्या गावाकडे बघा अजूनही लोक तळत नाही किंवा भाजत नाही. या दिवशी असे कानोले बनवले जातात की हे तळले जात नाहीत, हे वाफवून घेतले जातात किंवा भात वगैरे खाल्लं जातं किंवा गव्हाची खीर बनवली जाते. आता आमच्याकडे नागपंचमी दिवशी असे कानोले बनवले जातात आणि ह्या कानोल्यावरच कोणी कोणी नैवेद्य भरतं. डाळ भात असेल, कुरडे पापडी असेल, भजी किंवा नैवेद्यावरती हा कानोला ठेवला जातो. आणि अजूनही हे कानोले जे आहेत ते आमच्याकडे केले जातात आणि वारुळाची संध्याकाळी पूजा केली जाते आणि मग त्यासाठी हे कानोले बनवले जातात. तर हे बघा अशा पद्धतीने हे कानोले जे आहेत ना बनवले जातात. तर बऱ्याच भागात त्याला वेगवेगळी नावं असू शकतात. तर आमच्या पुणे जिल्ह्यात हे असे कानोले नागपंचमीच्या दिवशी बनवले जातात. तर चला अजून आता आपण असेच करून कानोले बनवून घेऊया. थोडंसं पुरण घ्यायचं, ते हाताने असं प्रेस करून पसरून घ्यायचं. मग दोन्ही बाजू ज्या आहेत ना अशा जसं आपण आळूवडी फोल्ड करतो अगदी तसंच हे फोल्ड करून घ्यायचं आणि मग या खालच्या बाजू पण असं फोल्ड करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने बघा कानोले आणि एकदम झटपट होतात. आणि पुरणाचे असल्यामुळे काय होतं की लहान मुलं तर बघा एकदम आवडीने खातात, कारण त्यांना पुरण तर खायला आवडतात, पण हे कानोले सुद्धा खातात. आणि हे कानोले कोणी कोणी गुळवणी ज्याला म्हणतात गावाकडे बनवलं जातं, गुळाचं असतं ते त्याच्यासोबत खातं किंवा कोणी दुधासोबत, प्रत्येकाच्या आवडीनुसार. पण नागपंचमीच्या दिवशी हे हमखास बनवले जातात. तर चला थोडंसं पुरण लावून झालं की आता हे दोन्ही बाजू फोल्ड करून घ्यायचे आणि प्रत्येक माणसाच्या वाढीच्या किमान एक तरी कानोला अजूनही बनवला जातो. तर चला जसं आपण अधिक महिन्यामध्ये धोंडे बनवतो ते देखील पुरणाचे असतात, तसेच नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे हे कानोले बनवले जातात. तर चला असेच करून आपण सगळे कानोले बनवून झालेले आहे. आता हे कानोले जे आहे ते तळले जात नाही, तर हे वाफवून घेतले जाते. तर एकीकडे मी वाफवण्यासाठी ना पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे. तर कानोले तयार आहे. तर बघा पाण्याला पण उकळी आलेली आहे. मी 1.5 ग्लास पाणी ठेवलं होतं, त्याच्यावर ठेवूया चाळण किंवा तुम्ही वड्या उकड्याची चाळणसुद्धा ठेवू शकता. आता हे कानोले जे आहे ते आपल्याला चाळणीत एक एक करून ठेवून घ्यायचे आहे आणि 10 मिनटं फक्त याला वाफवून घ्यायची आहे. काही भागात नागपंचमी दिवशी गव्हाची खीर बनवली सुद्धा जाते किंवा पातोळ्या म्हणतात ज्याला, ते सुद्धा बनवले जातात. तर आमच्याकडे हे कानोले बनवले जातात. तर थोडंसं वरती हलकंसं तेल लावून घेऊया आणि 10 मिनटं आपण आता हे वाफवून घेणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. झाकण ठेवून 10 मिनटं आता वाफवून घेऊया. गॅस मिडियम ठेवलेला आहे. तर चला 10 मिनटं झालेले आता काढून बघूया. आपले कानोले जे आहे ना ते तयार झालेले आहे. तर कशी ओळखायचे तुम्ही असं हात लावून बघू शकता. पीठ हाताला चिटकलं नाही तर समजायचं कानोले तयार आहे आणि 10 मिनटामध्ये होतात. गॅस करूया बंद आणि थोडा वेळ हे थंड होऊन देऊया. तर चला आपले बघा पाहू शकता मस्त कानोले वाफवून तयार आहे आणि थंड झालेले आहे. तर नागपंचमीच्या दिवशी तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीचे कानोले बनवले जात नसेल तर एकदा नक्की बनवून पहा. आमच्याकडे अशा पद्धतीचे कानोले बनवले जातात. म्हटलं चला रेसिपीसुद्धा तुमच्यासाठी शेअर करूया. आता हे कानोले तुम्ही दुधासोबत सुद्धा खाऊ शकता. दूध घ्यायचं, त्याच्यात थोडंसं तूप घ्यायचं, असं सुद्धा खाऊ शकता किंवा नुसते कानोले खाल्ले तरीही छान लागतात. आणि भरपूर असं याच्यामध्ये पुरणसुद्धा भरलेले आहे, त्यामुळे एकदम मस्त लागतात कानोले खायला. तर हे बघा तुम्हाला दाखवते एक तोडून, कारण पुरणसुद्धा भरपूर आहे आणि लहान मुले ते मस्त आवडीने सुद्धा खातात. नागपंचमी स्पेशल हे कानोले तयार झालेले आहे. तर तुम्ही सुद्धा आता येणार नागपंचमीसाठी अशा पद्धतीने कानोले नक्की बनवून पहा. आणि तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि करायला पण एकदम साधी सोपी आहे, नक्की बनवा.